मुख्य चौकात आणि हद्दवाढ भागातील रस्त्यांवर पुन्हा बेकायदेशीर डिजिटल फलक, कमानी लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी फलकांवर कारवाई करण्याची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांवर सोपवली होती. मात्र यात हयगय होत असल्याचे चित्र दिसून येते. जुळे सोलापुरात जय अकॅडमीने लावलेल्या कमानीमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या तक्रारी आल्या. विजापूर नाका पोलिसांनी डी-मार्ट चौकातील लावलेली कमान काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर पालिकेच्या विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली. या निमित्ताने शहरातील डिजिटल फलकांचा आणि वाहतुकीला अडथळा ठरतील अशा कमानींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपआयुक्त आशिष लोकरे यांनी 6 महिन्यांपूर्वी बेकायदेशीर फलक दुभाजकांमध्ये महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे यांनी 6 महिन्यांपूर्वी बेकायदेशीर फलक दुभाजकांमध्ये लावलेले फलक यावर कारवाई करताना थेट गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे या फलकांना आळा बसला होता. शहरात सातत्याने बेकायदेशीर फलक लावले जातात. अतिक्रमण विरोधी विभाग कारवाई करीत नाही. हा विभाग विभागीय अधिकाऱ्यांकडे बोट दाखवतो. बेकायदेशीर फलकांवर कारवाई करण्याची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांवर आहे. त्यात ते हयगय करत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून